ला फ्लाइट आहे. जे खासदार सगळे गेले होते, आम्हाला सगळ्यांना माननीय प्रधानमंत्र्यांनी 7 वाजता बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमची सकाळी टेस्ट करून तिथे जायला कोविडची टेस्ट करायला लागते. ती टेस्ट करून आम्हाला वेळेत दिल्लीत पोचायचं आहे. पण मी बघते सकाळ मगाशी अमोलदामुळे कट झाली आहे असा एक आरोप माझ्यावर झाला आहे. पण खरं तर आदरणीय पवार साहेबांचं 12:30 पाऊणला भाषण व्हायचं होतं. त्याच्यामुळे आपला काही फार वेळ मी घेणार नाही. पण आजचा हा वर्धापन दिनाच्या आपल्याला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते. म्हणता म्हणता 26 वर्ष झाली. आजही तो दिवस आठवतो. शिवाजी पार्कचा तो भव्य दिवळ सोहळा. संगमाजी, तारिकभाई, संगमाजी आज नाहीत आपल्यात. तारिकभाई त्यांची माझी भेट होते अनेक वेळा. ते आज बिहारमधून निवडून आलेले आहेत, खासदार आहेत आमच्या सगळ्यांबरोबर. आणि मला आठवतं त्यावेळेस मला वाटतं प्रदेशाध्यक्ष पहिले हे माननीय भुजबळ साहेब होते. आणि तो एक मोठा कार्यक्रम होता, एक काळ होता. कुणालाही वाटलं नव्हतं की 6 महिन्यात आपण सत्तेमध्ये येऊ. आणि 6 महिन्यात आपण आलो आणि पूर्ण 18 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला आला. तो 6 महिन्यातच सत्तेत बसला आणि सलग 15 वर्ष सत्तेत राहिला तो पक्ष. ह्याच्यात सगळ्यांचेच कष्ट आहेत. आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व, पण इथे बसलेले आणि असंख्य आज इथे नसलेले प्रत्येकाचं मोठं पक्ष बांधणीमध्ये आहे. त्याच्यात काही आपल्याबरोबर आज नाहीत. आबांची तर आठवण केल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. आबांचंही अध्यक्ष म्हणूनही मोठं योगदान होतं. आज अरुणभाई व्यासपीठावर आहेत. असे असंख्य, पिचड साहेब ते जरी नंतर आपल्याला सोडून गेले तरी त्यांचं योगदान आहे. ज्यांनी आपल्याबरोबर कधी ना कधी काम केलं त्याची नोंद माणसांनी आयुष्यात नेहमी ठेवली पाहिजे, जाणीव ठेवलेत. हेच आपले संस्कार आहेत. मला अनेक वेळा माझ्या मतदारसंघात परवाच आम्ही फिरत होतो भोरला. भोरचे लोक दिसत आहेत तिथे मला गाडीत. मगाशी हा बसलाय विठ्ठल तिकडे. विठ्ठल आणि मीच चर्चा गाडीत करत होतो. विठ्ठल म्हणला ताई आपण बाकीचे भेटतात असं तसं काय हे ते. मी त्याला तो म्हणला तुम्ही टीका डायरेक्ट करत नाही त्यांच्यावर. म्हटलं हे बघ विठ्ठल मी 4 इलेक्शन लढले. 3 इलेक्शनला त्यांनी माझी मदत केली आहे. एकाला विरोध केलाय ठीक आहे. अभी 3 का बाकी आहे. त्याच्यामुळे जरी कधीतरी एका विसरले असतील पण माझ्यावरचे संस्कार मी नाही कधी विसरणार. त्यामुळे ठीक आहे ज्यांनी जो मार्ग निवडला असेल त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. पण तुम्हाला ते दृश्य आठवत असेल साताऱ्याचा असेल जेव्हा शशिकांत शिंदे वाढदिवस होता. मला अजूनही आठवतं. सगळे मला माझ्या ऑफिसमधून फोन आला की साहेब भिजलेले आहेत पूर्णपणे. काय झालं? मी शशिकांत शिंदेंना फोन केला. म्हटलं काय झालं? पाऊस झाला? काय झालं? ते म्हणले आम्ही केक कापतोय. म्हटलं कसला केक कापताय? इथे आम्ही एवढे टेन्शनमध्ये होतो. काय झालं? पाऊस झाला? ते म्हणले नाही भाषण झालं आम्ही आता केक कापतोय. म्हटलं मग आम्ही काय नाही. आणि लक्षात नाही आलं की तो एक फोटो, तो साताऱ्याचा फोटोनी 2019चं इलेक्शन पूर्णपणे फिरवलं. हीच महाराष्ट्राची आणि सगळ्यांची ताकद. त्यामुळे यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं. ते आपल्याही आलं. 2 जुलैचा 2 जुलैला इथलेच पुण्याचे प्रेसवाले तिथे होते आणि त्यांनी विचारलं तुमचा पक्ष सगळा गेला, तुमच्या पक्षाचा विश्वासार्हता चेहरा कोण? तर त्यांनी विचारलं की तुमचा विश्वास देणारा चेहरा कोण? त्याच्यावर साहेबांनी हात वरती करून सांगितलं शरद पवार. हा स्वतःवर असणारा विश्वास आहे. मी माझे वडील म्हणून नातं म्हणून सांगत नाही, पण मी त्यांच्याकडे जेव्हा लांबून बघते तेव्हा मला असं नेहमी वाटतं ही मोटिवेशनल भाषणं करतो ना, लढेंगे जीतेंगे ये करेंगे, ते कधीच त्याच्यासाठी थांबत नाहीत. कारण का त्यांचा स्वतःवर विश्वास आहे, त्यांच्या विचारावर विश्वास आहे. ज्या दिवशी तुमचा स्वतःवर विश्वास असेल ना तर मग कुठलीही सत्ता, कुठलंही पद, कुठलं काहीही मायने नाही राखता. हे मला बोलणं सोपं असेल, तुम्हाला वाटत असेल, पण मी लवकर समाधानी होते. कारण का आपला संघटना ही कशासाठी पवार साहेबांनी उभी केली
ह्याची विचारधारा आपल्याला माहिती असली पाहिजे. फायनल गोल तुमची सत्ता आहे का फायनल गोल तुमचा सर्वसामान्य मायबापची जनतेची सेवा आहे, ज्याचा उल्लेख आता केला ना अमोलदादांनी. मी अमोलदादा माझं कौतुक करत होते, निलेश लंके माझं कौतुक करत होते, त्याच्यात काही तथ्य नाही. 8च्या 8 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे खासदार आहेत ना, ते जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये उभे राहतात, एखादा मंत्र्याला मी काल रात्री दिल्लीवरून आले, नवीन इन्कम टॅक्सचं बिल येणार आहे. त्या नवीन बिल्डिंगच्या इन्कम टॅक्स बिलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत आहे, विरोधी पक्षात असलो तरी. ज्याचा इलेक्शनचा वन नेशन वन पण विरोधी पक्षामधले वन नेशन वन इलेक्शनचा जो काही निर्णय होईल त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं पद सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं असेल. हे वास्तव आहे या राज्याचं आणि देशाचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं मत देशात घेतलं जातं, हे वास्तव या पक्षाचं देशामध्ये. आणि कालचीच एक गोष्ट सांगते. खरं तर मी माझं भाषण त्यांनीच सुरुवात करणार होते, मग माझं भाषण करायची वेळच नसती मला आली. तेवढंच माझं भाषण होतं. काल मी एका